आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा, मात्र शहरामध्ये जमावबंदी लागू। मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी न होण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन। मोर्चाला परवानगी नसतानाही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम। मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं। मीरा भाईंदरमध्ये मराठीचा दाखवण्याची वेळ आली आहे। मनसे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। तर आंदोलनाआधीच पहाटे 3 वाजता अविनाश जाधवांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं। मीरा भाईंदरमध्ये आज मराठी एकीकरण समितीचाही मोर्चा। मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी मोर्चा निघणार। सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीने निघणार मोर्चा। मनसेच्या राजू पाटील आणि संदीप देशपांडेंनाही नोटीस। दोन्ही नेत्यांना मीरा भाईंदर परिसरात येण्यास बंदी। मराठी माणसांसाठी काम करणाऱ्या अतिरेकी संघटनेचा सदस्य म्हणून मला नोटीस दिली, ट्विट करत राजू पाटलांचा आरोप। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना देखील पोलिसांची नोटीस। मोर्चामध्ये सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांची नोटीस। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नोटीस। भाजप मेलाय म्हणून त्यांनी उरबडवाला दुसऱ्या पक्षातून उरबडवे घेतलेत। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल, तर आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफळाट होत असल्याची टीका। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय। उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडले। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचाही जाबाई शोध। महाराष्ट्र भाजपकडून खासदार निशिकांत दुबेंना घरचा आहेर। मराठी माणूस कुणाच्या तुकड्यावर जगत नाही। मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि योगदानावर प्रश्न करू नये, शेलारांचं दुबेंना प्रत्युत्तर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस तोडणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेणार। आज सकाळी 10 वाजता शिवतीर्थवर कार्यकर्ते राज ठाकरेंच्या भेटीला येणार।